युनिव्हर्सिटी इंडस्ट्री समिट 2026 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी सब कॅम्पस धाराशिव यांनी आयोजित केलेल्या आजच्या या सुमिटचे प्रमुख आपल्या सब कॅम्पसचे डायरेक्टर आमचे मित्र डॉक्टर आर बी चौगुले सर, या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले मिस्टर पियुष वेदालंकार सर, मिस्टर ए के सय्यद सर, मिस्टर प्रसाद कस्तुरे सर, मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे माझे सहकारी माझे मित्र डॉक्टर अमृतराव सर, डॉक्टर शिंदे सर, डॉक्टर बायस सर, डॉक्टर कैलास सर, समोर बसलेले आमचे युनिव्हर्सिटीचे माझ्या महाविद्यालयातील सर्व माझे सहकारी प्रोफेसर, सब कॅम्पसचे नॉन टीचिंग स्टाफ आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सब कॅम्पसमध्ये अशा प्रकारचे प्रोग्राम होतात हे सरांनी आता आपल्याला सांगितलं. तत्पूर्वी मी तुम्हाला 2-3 गोष्टीचा उल्लेख करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी संभाजीनगर या विद्यापीठामध्ये जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण होतात की आपल्याला पुणे मुंबईसारख्या विद्यापीठामध्ये किंवा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये ॲडमिशन न मिळता इथं ॲडमिशन मिळालं आणि मग आपण जागतिक कॉम्पिटिशनमध्ये कितपत टिकू, अशा प्रकारची काही मुलांची शंका असते, काही मुलांच्या मनामध्ये संभ्रम असतो. मित्रो, अगदी 1980-85 पासूनचा माझा अनुभव आहे आणि आजपर्यंत मी पाहिलेलं आहे. मी केवळ ओरली सांगणार नाही, तुम्हाला डेटानं तुम्हाला सिद्ध करून दाखवणार आहे की मी जवळपास 7 ते 8 युनिव्हर्सिटीचे सिलेबस एकत्र केले होते. मी जेव्हा एम ए इकॉनॉमिक्सला होतो तेव्हा गोवा युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, तेव्हाची पुणे युनिव्हर्सिटी, मराठवाडा युनिव्हर्सिटी आणि नांदेडची रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी, अशा 7-8 युनिव्हर्सिटीचा सिलेबस एकत्र केला आणि आम्ही पाहत होतो की या सिलेबसमध्ये नाविन्यपूर्ण सिलेबस कुणाचा आहे, अप्लाइड सिलेबस कुणाचा आहे. या सगळ्यांची उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी ही अग्रेसर युनिव्हर्सिटी आहे, कारण यांनी तयार केलेला जो सिलेबस आहे तो अतिशय लेटेस्ट असतो आणि अप्लाइड असतो. हे केवळ मी तुम्हाला तत्त्व म्हणून सांगत नाही, तर प्रॅक्टिकल जेव्हा आपण बघतो तेव्हा UGCचे चेअरमन डॉक्टर थोरात सर हे देखील आपल्या विद्यापीठाचे स्टुडंट्स आहेत. त्यामुळं केवळ विद्यापीठामध्ये नाहीये तर देश पातळीवरती, जग पातळीवरती आपल्या विद्यापीठाचं नाव खूप मोठ्या प्रमाणात आहे.